कार्यक्रमाला उपस्थित राहणं आम्ही स्वतःचं भाग्य समजतो तसं बघायला गेलं तर. कारण ज्या अर्थाने अभ्यासिका असेल किंवा इतर काही गोष्टी असतील या ठिकाणी ज्या निर्माण केलेल्या गेलेल्या आहेत त्या खूप वाखाणण्याजोग्या आहेत असं म्हणायला पाहिजे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय अंजनकर सर असतील, आदरणीय संजयजी पुराम आमदार सर असतील, बाकी सर्व मान्यवर असतील. जास्त काय बोलणार नाही, मुलांच्या सोबत बोलण्याचा योग येतो. मी देवरीमध्ये जॉईन होऊन थोडे दिवस झाले, 1.5-2 वर्ष होत आले आता जवळजवळ. देवरीचा एक ग्रामीण आणि शहरी असा मिक्स असलेला एक चेहरा किंवा मुखडा जर बघितला तर लक्षात येतं की मी बौद्ध विहार मधल्या वाचनालयात पण मी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट दिलेली आहे. इकडे मागे आमच्याकडे अनुसूचित जमाती कल्याण समिती आली होती, त्यावेळी आम्ही ॲडिशनल SP सरांच्या कार्यालयामध्ये वाचनालयासाठी भेट दिली, त्यावेळी पण मी बघितलेलं आहे. मी अर्जुनी मोरगाव इकडे भरनोली सारख्या ग्रामीण भागामध्ये एक वाचनालय तिथे आउटपोस्टच्या समोर तिथे भेट दिलेली आहे. आम्ही आत्ताच जास्त या 2 वाचनालयांना 75 हजारांची मदत केलेली होती. मी ज्यावेळी त्या वाचनालयामध्ये गेलेलो होतो भरनोलीला, तर त्या नागलडोह किंवा भरनोलीच्या वाचनालयामध्ये गेल्यानंतर छोट्याशा 2 रूम होत्या आणि त्या रूममध्ये खूप साऱ्या सायकल्स बाहेर लावलेल्या होत्या. मग मी ज्यावेळी त्या वाचनालयामध्ये गेल्यानंतर एकदम सडनली तिथून 40 ते 50 मुलं एकदम त्या छोट्या रूममधून बाहेर आले. मुलं मुली होते, आजूबाजूच्या गडचिरोली किंवा त्या कोरची साईडच्या पट्ट्यातून येणारी मुलं होते. सकाळी टिफिन घेऊन यायचे ते मुलं. मी तिथं विचारलं होतं सर की त्या गावातला म्हणजे विराट गणेश राजमाने सर असतानाच ते वाचनालय सुरू केलं होतं. आता ते शेख म्हणून तलाटे, तो त्याच वाचनालयात अभ्यास करणारा मुलगा आहे आणि तो त्याच गावामध्ये आता तलाटे म्हणून जॉईन आहे, 2015च्या ह्याच्यात आहे. आणि मला सांगितलं गेलं त्यावेळी की गोंदियातला पहिला PSI त्या वाचनालयात झालेला होता त्यावेळी 2016-17च्या आसपास. मी ज्यावेळी ते मुलांचं पॅशनेटली काम करण्याचं हे बघितलं त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं की त्या वाचनालय आमच्याकडून जे काही मदत लागेल ते आम्ही करू. तर त्यावेळी त्या मुलांनी सांगितलं की आम्हाला सर गरमीमध्ये खूप त्रास होता, आम्हाला कूलर वगैरे नाही आहेत, आम्हाला सिटिंग अरेंजमेंटचा वगैरे काही इश्यू आहे. पण ज्या पद्धतीने ते मुलं सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत अभ्यास करायचे आणि ज्या पद्धतीने तो मुलगा त्याच वाचनालयात अभ्यास करायचा आणि तो त्याच गावामध्ये तलाठी म्हणून जॉईन झालेला आहे आणि त्या वाचनालयाचं सर्व काही जे काही कमी जास्त असेल तर तो शेख म्हणून तलाठी तेच बघायचे. आणि मी ज्यावेळी मला परत तिकडे जाणं नाही की झालं, पण ज्यावेळी अशा काही गोष्टी बघतो आणि मुलांच्या मनामध्ये असणारी एक जिद्द बघतो त्यावेळी लक्षात येतं की मुलांना या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर ते करू शकतात. इकडे पण काही अंश अशा काही विरोधाभास पण गोष्टी दिसतात आम्हाला की काही मुलांना खूप साऱ्या गरजा किंवा खूप साऱ्या अम्युनिटीज वगैरे उपलब्ध होतात, पण मुलं काही वेगळ्या ह्याच्यामध्ये वाहवत जातात आणि त्या सगळ्या गोष्टी ते तेवढ्या ताकदीनं तिकडे लक्ष देत नाही. तर या निमित्ताने माझं तेच आव्हान राहील इथं जमलेल्या सगळ्या यूथला की तुम्ही तुमच्या आईवडिलांचं असेल किंवा तुमच्या मार्गदर्शकांचं असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या वयामध्ये आत्मसात केलेलं असायला पाहिजे. ते वय खूप वेगळ्या वर्णावरचं असतं, त्यामुळं आपण काही गोष्टी जर तिकडे लक्ष देऊन जर आपण नाही करू शकलो तर मग आपल्या आयुष्यातले खूप सारे वेळ वाया गेले असं वाटतं मला. मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो की तुम्हाला 1ली ते 9वी पर्यंत किती मार्क्स पडलं कोणीच काही विचारणार नाही. तुम्ही 1लीच्या वर्गात पास झाला, 4थीच्या वर्गात फेल झाला, तुम्ही 8वीच्या वर्गात किती स्कोर होता तुम्हाला कोणीच काही विचारणार नाही. पण तुम्ही ज्यावेळी 12वी व्हाल त्यावेळी तुम्हाला नक्की विचारलं जाईल की तुम्ही ग्रॅज्युएशन कशामध्ये करताय. त्यामुळे मी आमच्या आदिवासी मुलांना पण हेच सांगतो की खूप सारे तुम्ही 1ली ते 9वी पर्यंत मौज मजा मस्ती करण्यात दिवस घालवले असतील तरी 10वी 12वीचे ज्यावेळी टप्पे तुमचे येतील त्यावेळी तुम्हाला जीवनाला वळण देणार एक कलाटणी देणार एक आयुष्य तुमचं सुरू होतंय. त्यामुळे त्या मुलांनी त्या विषयाकडे तेवढ्याच गांभीर्याने बघायला पाहिजे. जे तुमचे डिग्रीचे 4 वर्ष असतात त्याच्यातच तुमचं पुढचं 40-50 वर्षाचं आयुष्य डिपेंड असतं. त्यामुळं ते जो तुमचा टीनेजचा काळ आहे किंवा तुमचा जो कॉलेजचा अकॅडमिकचा जो काळ आहे तो खूप सारा वाचनालयामध्ये घालवा. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला कॉन्ट्रोवर्सी करतील, मोबाईल व्यतिरिक्त पण इतर काही गोष्टी. पण या निमित्ताने मी तुम्हाला तेवढंच आवाहन करेन की खूप सारा अभ्यास करा, या वाचनालयाचा वापर करून घ्या. देवरीसारख्या ठिकाणी या मंडळींनी एवढं चांगलं सुसज्ज वाचनालय उभारलं हे खूप मतलब या भागाचं भाग्य आहे की अशी गोष्ट किंवा अशी वास्तू या ठिकाणी उभारायला आली. मी या ठिकाणी पालकांना आणि मुलांना आव्हान करेन की त्या गोष्टीत हे करा आणि
त्या लोकांनी तुमच्यासाठी एवढं सुसज्ज वाचनालय निर्माण केलं त्याबद्दल मी माझ्या वतीनं तुमच्या वतीनं सर्वांचे त्यांचं धन्यवाद मानतो. थँक्यू.